नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बेसिक सायन्स केमिस्ट्री 31-13-05 के स्कीमचा जो केमिस्ट्री आहे त्याचा पहिला चॅप्टर केमिकल बॉन्डिंग. डिप्लोमाच्या नवीन सिलेबस प्रमाणे आपण आता व्हिडिओ बघणार आहोत. केमिकल बॉन्डिंग हा पहिला चॅप्टर आहे. त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे इंडियन केमिस्ट्री फिलॉसॉफी ऑफ ॲटम बाय आचार्य कनत, हु इज नोन ॲज फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी. याच्यावर MCQ येऊ शकतो तुम्हाला. हू ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी, आणि त्याच्यामधलं हे जे ऑप्शन आहे आचार्य कनात किंवा आचार्य कश्यप, हे ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यानंतर याच टॉपिकवर जे काही क्वेश्चन येऊ शकतात त्यात त्यांचा जन्म कुठे झाला हे विचारलं जाऊ शकतं. ही इज बॉर्न नियर द्वारका इन गुजरात अप्रॉक्सिमेटली 2500 इयर्स ॲगो ऑर 600 to 800 BC. याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. He realized that the smallest particle of rice could not further subdivided. He named it is as Anu. तांदळाचा जो शेवटचा कण आहे ज्याचं आणखी तुकडे करू शकत नाही त्याला त्यांनी अणु किंवा कण हे नाव दिलं, म्हणून त्यांचं नाव कश्यप पासून कणात झालं. तोच अणु म्हणजे ॲटम, आणि अशा प्रकारे त्यांनी ॲटमचा शोध लावला. ही झाली इंडियन केमिस्ट्री. त्यानंतर 4.2 जे आहे ते इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी. त्यामध्ये ह्या डेफिनेशन्स विचारल्या जातात. स्टेबल कॉन्फिगरेशन, ऑक्टेट रूल, व्हॅलन्सी, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याच्यावर स्टेटमेंट दिलेलं असतं बऱ्याचदा. द इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट इन विच 8 or 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल इट इज नोन ॲज व्हॉट? इट इज नोन ॲज स्टेबल कॉन्फिगरेशन. अशा पद्धतीने MCQ येऊ शकतात. ऑक्टेट रूल, दॅट इज टेंडन्सी ऑफ अन ॲटम टू ॲक्वायर 8 इलेक्ट्रॉन्स or 2 electrons if present, then duplet rule. Then valency, त्याच्या दोन डेफिनेशन्स आहेत. कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट, इट इज नोन ॲज व्हॅलन्सी. or second definition, the number of valence electron lost, gain or share by atom to complete the octet, it is also known as valency. Then valence electron, number of electrons present in outermost shell, it is known as valence electron. की outermost shell मध्ये एखाद्या ॲटमच्या किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत तर त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आणि व्हॅलन्सी म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो किती इलेक्ट्रॉन देतो, घेतो किंवा शेअर करतो, दॅट इज व्हॅलन्सी. देन केमिकल बॉन्ड अँड इट्स फॉर्मेशन. केमिकल बॉन्ड म्हणजे काय? केमिकल फोर्स विच होल्ड 2 or more ॲटम्स टुगेदर, इट इज नोन ॲज केमिकल बॉन्ड. मग ते जे ॲटम्स आहेत ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्सचे पण असू शकतात, आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने केमिकल बॉन्ड तयार होतात. आता जे वेगवेगळे केमिकल बॉन्ड आहेत ते कसे तयार होतात ते बघा. याच्यावर पण MCQ येऊ शकतो. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट व्हेन कंबाईन्ड टू फॉर्म आयोनिक बॉन्ड. म्हणजे एक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सपोज सोडियम, दुसरा असणारे इलेक्ट्रोनिगेटिव्ह सपोज क्लोरीन, NaCl, याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार होईल. त्याच्यानंतर कोव्हॅलंट बॉन्ड, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जेव्हा असेल तर तेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड, जसं दोन्ही क्लोरीन ॲटम असतील तर तेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह प्लस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटॅलिक बॉन्ड फॉर्मेशन. मेटलपासून पॉझिटिव्हच आयन्स तयार होतात, ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असतात, म्हणून त्याच्यापासून जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत म्हणून मेटॅलिक बॉन्ड. त्यानंतर हायड्रोजन बॉन्डमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन पैकी एक कुठलाही आणि हायड्रोजन असं प्रेझेंट असेल तर तो असतो हायड्रोजन बॉन्ड. त्यानंतर आपण बघू टाइप्स ऑफ व्हॅलन्सी कुठल्या कुठल्या आहेत. 3 टाइप्सच्या व्हॅलन्सी: इलेक्ट्रोव्हॅलन्सी, कोव्हॅलन्सी, कोऑर्डिनेट व्हॅलन्सी. इलेक्ट्रोव्हॅलन्सी कशाने तयार होते? बाय लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जेव्हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असतो तेव्हा ती असते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी, जेव्हा गेन ऑफ इलेक्ट्रॉन असतो तेव्हा ती असते निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीचं एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, 281 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतो आणि त्याच्यामुळे Na+ हा चार्ज तयार होतो. त्यातच बाकीचे एक्झाम्पल आपण असे बघू शकतो की पोटॅशियममध्ये पण K+, त्याच्यानंतर Mg+2 2 इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे तिथे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी +2 असणार आहे. त्यानंतर निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी, इट इज ऑब्टेन बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. एक्झाम्पल बघा, क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. एक इलेक्ट्रॉन क्लोरीन घेतो, ही
it gain one electron, therefore valency is -1. त्यानंतर पुढची जी व्हॅलन्सी आहे कोव्हॅलन्सी, इट इज ऑब्टेन बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. याच्यावर MCQ येऊ शकतो. The valency obtained by mutual sharing of electron is known as what? It is known as covalency. Then coordinate valency, the valency obtained by one-sided sharing of two electrons. म्हणजे एकच ॲटम एका वेळी 2 इलेक्ट्रॉन्स देतो दुसऱ्या ॲटमला, त्याला कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी असं म्हणतात. आता इथपर्यंत आपण जो टॉपिक बघितला त्यामध्ये इंडियन हिस्ट्री, केमिस्ट्री बघितली आपण. फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी आचार्य कणाद ते बघितलं आपण. त्यानंतर वेगवेगळ्या टाईप्सचे बॉन्ड्स कसे तयार होतात ते बघितलं. काही डेफिनेशन्स बघितल्या आणि टाईप्स ऑफ व्हॅलन्सी बघितलं. त्यानंतरच्या भागामध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे बॉन्ड्स कसे तयार होतात ते आपण बघणार आहोत विथ एक्झाम्पल.